ज्या आहेत त्या जाहीर झालेल्या आहे, पंचायत समित्या आहेत आणि असं सगळं असताना महानगरपालिकेच्या निवडणुकांमध्ये काही शहरांमध्ये, काही महानगरपालिकांमध्ये दोन्ही राष्ट्रवादी एकत्र लढलेल्या होत्या. पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये सुद्धा हेच वातावरण होतं आणि असं असताना आता जिल्हा परिषद निवडणुकांसाठी सुद्धा दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्याच्या नंतर अजित पवार हे स्वतः महायुती सोडून पुन्हा एकदा मवियामध्ये येतील अशा शक्यता वर्तवल्या जात आहेत. आज संजय राऊत सुद्धा त्यावरती म्हटले की मवियामध्ये काही दिवसातच अजित पवार पुन्हा येतील, स्वगृही परततील असं बोललं जात आहे. पण खरंच अजितदादा मवियामध्ये येतील का, याच विषयावरती आज आपण बोलणार आहोत. माझ्याबरोबर पुण्यातले ज्येष्ठ पत्रकार ज्ञानेश्वर बिजले सर आहेत. सर, तुमचं टॉप न्यूज मध्ये खूप स्वागत आहे. पहिला प्रश्न, तुम्हाला असं वाटतं खरंच अजितदादा परत येतील? अजित पवार राष्ट्रवादीमध्ये एकत्र दोघं पक्ष येतील, परंतु ते सत्ता सोडतील आणि विरोधी आघाडीत सामील होतील असं मला काही आत्ताच वाटत नाही. पण काय कारण वाटतात की अजित पवार जे आधी सुद्धा विरोधात बसलेले आहेत पण आता सत्ता सोडून पुन्हा विरोधात यायला का कचरतील असं वाटतं? एक तर आता पुढच्या 3-3.5 वर्ष निवडणुका नाही, हा पहिला मुद्दा राहा. त्यामुळं आता त्यांच्याकडं उपमुख्यमंत्री आहेत ते आणि अर्थ खातं त्यांच्याकडे. त्यामुळं किती झालं तरी कार्यकर्त्यांना निधी देणं, त्यांनी सांगितलेली कामं करणं, यासाठी सत्ता असणं हे आवश्यक असतं. राष्ट्रवादी ज्यावेळी 2 गटात विभागली गेली, त्याला आता जवळजवळ 1.5-2 वर्ष होत आली. यानंतर लोकसभेला जरी महाविकास आघाडीने सत्ता मिळवली असली तरी गेल्या वेळी लाडकी बहीण योजना आली, त्यानंतर अन्य काही घटक आले आणि सत्ताधाऱ्यांनी बाजी मारली, ती 200 पेक्षा अधिक झाली. त्यामुळे राष्ट्रवादी अजित पवारांच्या बरोबर बाहेर जरी पडली तरी सत्तेच्या स्थिरतेवर राज्यातल्या काही फरक पडणार नाही. त्यामुळं अशा वेळी पुढचे 3-3.5 वर्ष सत्ता असतानाही तिथून बाहेर पडून विरोधकात बसणं याची आवश्यकता अजित पवारांना नाही आणि त्यांना बाहेर काढण्यासाठी सत्ताधारी फारसे खुश नाही. अशा ह्याच्यात ते मला नाही वाटत ते दोन एक येतील का, तर या प्रश्नाचं उत्तर एक येण्याची शक्यता वाढली, किंबहुना ती एक येतील. मात्र ते सत्ता सोडून महाविकास आघाडीत परत येतील का, तर माझं स्पष्ट उत्तर आहे की नाही, तसे ते करणार नाही असं मला वाटतं. पण जर अजितदादा सत्ता सोडून महाविकास आघाडीत येत नसतील तर शरद पवारांना सोबत घेऊन त्यांना सत्तेत घेऊन जाऊ शकतात, असं काहीतरी वेगळं उलट काहीतरी होऊ शकतं. त्याची मूळ कसं आहे, 2 गोष्टी आहेत. शरद पवारांची जी आताची जी ताकद आहे ती लोकसभेत आहे, त्यांच्याकडे 8 खासदार आहेत, मात्र विधानसभेत त्यांच्याकडे 10 आमदार. याच्या उलट राष्ट्रवादींकडं एकच खासदार त्यांचा दिल्लीत आहे आणि महाराष्ट्रात जर आपण बघितलं तर राज्य सरकार हे पूर्ण स्थिर आहे. 132-136 पर्यंत भाजपचे आमदार आहेत आणि 50च्या आसपास शिंदे यांच्याकडे, तर 40-50च्या आसपास अजित पवारांकडे. त्यामुळे ह्या दोघातलं कोणीही बाहेर गेलं तरी राज्य सरकारला धोका नाही. मात्र लोकसभेत आणखी पक्ष बळकट करणं किंवा सत्तेचं मांड फिक्स करणं यासाठी राष्ट्रवादी शरद पवार गटाचा त्यांना दिल्लीत उपयोग होऊ शकतो. त्यामुळे नितीश कुमार असतील किंवा आपलं नायडू असतील, ह्या दोघांचा आधार गेला तर जो फटका यांना बसणार आहे मोदी सरकारला, तो बसू नये यासाठी आणखी 1-2 जे जोड लागतील त्या जोडमध्ये याचा उपयोग होईल हे गृहीत धरून त्यांनी राष्ट्रवादीला ते डिस्टर्ब करायला केंद्रातले नेते तयार नाहीत. आता ते केंद्रात ज्यावेळी त्यांना गरज असेल त्यावेळी पाठिंबा देण्या इतपतच ते असेल, तोपर्यंत मला नाही वाटत ते काही लक्ष घालतील आत्ताच्या ह्याच्यात. पण जर अजितदादांना सत्ता सोडून इकडे यायचं नसेल तर मग दोन्ही राष्ट्रवादींच्या विलनीकरणाबाबत जेव्हाही विचारलं जातं तेव्हा जवळपास पॉझिटिव्ह रिप्लायज त्यांचे येतात. किंवा आताही आपण बघितलं तर रोहित पवारांचे जे वडील आहेत ते सुद्धा असं म्हटले की एकत्र आले तर चांगली गोष्ट आहे. किंवा अनेक नेत्यांचे, कार्यकर्त्यांचे अशा पद्धतीचे स्टेटमेंट येतात. त्यामुळे कुठेतरी राष्ट्रवादीच्या विलनीकरणाच्या चर्चा ह्या जास्त रंगतायत. त्यामुळे पडद्यामागे काही गोष्टी घडतायत असं वाटतं का? 2 गोष्टी लक्षात. 2 वर्षापूर्वी ज्यावेळी राष्ट्रवादी आणि शिवसेना फुटली त्यावेळी कार्यकर्त्यात एक राग होता. म्हणजे अजित पवारांची त्यावेळीची भाषणं काढून पहा किंवा शरद पवारांचं त्यावेळेचं भाषण बघा. त्यानंतर आता 3 वर्ष झालेली आहेत. दोन्ही पक्ष हे अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांच्याकडे शिवसेनेने दिले, त्याची सुनावणी सुद्धा पुढं चालली. पण ती आता फार लांबणार नाही अशी आत्ताही चिन्ह आहे. म्हणजे पुढच्या महिन्यात, म्हणजे संपूर्ण निवडणुका संपल्या, महाराष्ट्रातल्या संपल्या की पक्ष कोणाचा हे ठरेल. समजा आपण असं गृहीत समजू की एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांचा पक्ष त्यावेळेचा हा बेकायदा आहे,
असं झाल्यानंतर या आमदारांचे आणि यांना स्वतंत्र गट स्थापन करावा लागतो. मग अशा वेळी आपण एक यायचं, हा एक मुद्दा होता. एकनाथ शिंदे ज्या पद्धतीने लढत गेले आता, आणि एकतर मुळात ती शिवसेना ही सगळी संघटना बांधणी तेच करत असल्यामुळे महाराष्ट्रात, आणि प्लस सत्ता, मुख्यमंत्री पद होतं, आताही उपमुख्यमंत्री पद आहे, आणि त्यांचे आलेले आमदार, हे सगळं घेतलं तर महाराष्ट्रात एक स्पॅन म्हणून शिवसेना वाढली, नगरपालिकेला वाढली, आता महापालिकेतही त्यांच्या जागा तुलनेनं चांगल्या आलेल्या आहेत. अशा, आणि आता जिल्हा परिषदेत ते लढतील. यामुळं आत्ता त्यानंतर जर त्या परिघातनं आपण यांच्याकडे पाहिलं, अजित पवारांकडे, तर अजित पवारांना जी पुरोगामी मतं मिळत होती ती मिळण्याचं प्रमाण कमी झालं. त्यांनी पुणे आणि याच्यात, तसं 29 महापालिकेत त्यांची जास्त ताकद होती, ती पुणे पिंपरी या भागात होती. या दोन्ही ठिकाणी त्यांनी दोन्ही गट एकत्र आणण्याचा प्रयत्न केला, आणि त्यात त्यांना काही यश आलं न आलं, किती मतं आली हे आपण आता बघितलं महापालिकेत. आता जिल्हा परिषद आहे पुणे, सातारा जिल्हा बघितला तर बहुतेक सगळे जे आमदार आहेत ते आता भाजपने हे केले. पूर्वी नाही तर पुणे आणि सातारा हा राष्ट्रवादी गड मानला जातो. आता हा गडच जर हातातनं गेला तर अडचण येऊ शकते. यामुळं आत्ता आम्ही एक येतोय, ही आवई उठवणं आणि दोन्ही गट एकत्र आणणं, ह्या चर्चा ज्या चालू आहेत त्याला डिनाय सुद्धा होत नाहीये. याचं कारण जिल्हा परिषद मतदान आता 10 दिवसावर आलं. अशा वेळी आम्ही दोघं एकच येणार आहे असं म्हणून त्यांनी एकच चिन्हावर आत्ता जी निवडणूक लढवत आहेत, याचा जो बेनिफिट घ्यायचा या 10 दिवसात ते घेतील. 10 दिवसानंतर मग परत तोपर्यंत पुढच्या महिन्यात त्याचेही निकाल येतील. आणि फडणवीसांनाही या दोघांची आता फारशी गरज राहणार नाही. दोघातले एक जरी गेलं तरी फरक नाही पडणार. त्यामुळे फडणवीस आणखी त्यांची मान सत्तेवरची घट्ट करतील. आता भाजपची मान राज्यात पूर्ण ताकदीनं भाजप एक नंबरचा पक्ष झालेला आहे. आणि ह्या जिल्हा परिषद निवडणुका संपल्या की पुढचे 3 वर्ष त्यांना फारशी कोणाची गरज राहणार नाही. त्यानंतर फडणवीस कसे वागतायत याच्यावर राष्ट्रवादीत परत बाहेर पडायचं का नाही हे त्यानंतर अजित पवार किंवा शिंदे ठरवतील. तोपर्यंत मला नाही वाटत ही चर्चा होत राहील. आणि जिल्हा परिषद निवडणुका झाल्यानंतर ते परत बजेट मांडायला अजितदादा तयार होतील आणि ते त्यांच्या कामात व्यस्त होतील असं मला वाटतं. पण सर, अजितदादांचा आतापर्यंतचा स्वभाव पाहता ते खूप तडकाफडकी बोलणारे किंवा स्पष्ट वक्ते, लवकर निर्णय घेणारे अशा पद्धतीचे नेते म्हणून ते ओळखले जातात. असं असताना अजित पवार एका बाजूला सत्ताधारी पक्षांबरोबर सत्तेतही राहतात, दुसरीकडे ज्या पक्षाला सोडून आपण आलो, ज्या पक्षातून काही लोक फोडून आपण दुसरा पक्ष स्थापन करून दावा केला राष्ट्रवादीवरती, असं सगळं असताना त्याच राष्ट्रवादीला पुन्हा सोबत घेणं, दोन्ही पक्ष एका चिन्हावरती लढतील असं म्हणून घड्याळाच्या चिन्हावरती जिल्हा परिषदा निवडणूक या सगळ्या लढवणं, 2 दगडांवरती अजित पवार पाय ठेवतात किंवा मग संभ्रमात आहेत असं वाटतं? नाही, तसं नाही म्हणतात. एक लक्षात घे, शिवसेनेची फूट जी होती ती ठाकरेंच्या विरोधात बंड केलेल्या एकनाथ शिंदे यांची होती. आणि राष्ट्रवादीमध्ये आपण त्यावेळीचे जर छगन भुजबळ ऐकले असतील, हे ऐकले असतील, भाजप बरोबर जायचं का नाही किंवा सत्तेच्या बरोबर जायचं का नाही या डिलेम्यात पवार फॅमिली होती असं दिसतं. त्यानंतर शरद पवार नंतर जी भूमिका घेतली आणि महाविकास आघाडीत राहिले की शेवटच्या टप्प्यात आपण नको करायला, अशा वेळी ते चिन्ह घड्याळ घेत. लक्षात घ्या, आता शेवटी घड्याळ कोणाकडे जाणार, पक्ष कोणाकडे जाणार, हा काही निर्णय समजा सर्वोच्च न्यायालयात लागला तरी ते घड्याळ हे चिन्ह राहणारच आहे कोणाकडचं. ते कोणाकडे राहील हे शेवटी उभारणार कोण, तर घड्याळाचं. त्यामुळे घड्याळ हे चिन्ह आता अजित पवारांकडे त्यांनी दिलेलं आहे. आणि अशी वाटणी अशी स्पष्ट दिसते की राज्यात अजित पवार ताकदवान आहेत आणि केंद्रात सुप्रिया सुळेंकडे आता 8-9 खासदार आहेत. यामुळे सुप्रिया सुळेंनी दिल्ली सांभाळावी आणि राज्य अजित पवारनं सांभाळलं. असं पवार फॅमिली जे पूर्वीची जे वाटप होतं ते मध्यंतरी काळी ते तुटलं. ते वाटप परत एकत्र करून सगळेच कार्यकर्ते एकमेकांना सांभाळून घ्यायचे आणि जे धुसफूस आहे ती मिटवली. तर त्यांच्यात तसा वाद नव्हता जो शिवसेनेत टोकाचा वाद होता. तो वाद ह्या फॅमिलीत नाहीये आणि कायम ते फॅमिली एक आहे या उद्घोष करत राहिले. पण आत्ता एक लक्षात घेत गेला तर राष्ट्रवादीची दोन्ही शकलांची मोठी हानी झाली, ती शिवसेनेची झाली नाही. ग्रामीण भागात एकनाथ शिंदे आहेत, मुंबईमध्ये उद्धव ठाकरेंच्या 65 नगरसेवक निवडून आले, त्यामुळे त्यांनी तशी ताकद तिथं ठेवलेली आहे. ठाण्यामध्ये एकनाथ शिंदे. शिवसेनेच्या 2 गटांचे जर बेरजा केल्या तुम्ही तर शिवसेना गेल्या वेळेपेक्षा ताकदवान झालेलं जाणवतं. ते एकत्र येतील ही शक्यता जवळपास नाही. मग राष्ट्रवादी ताकद आता भंगत चालली आहे आणि हळूहळू काँग्रेसची ताकद वाढते. काँग्रेस नेता विरहित आहे, नेता नाही आहे त्यांच्याकडं.
पण मग भाजप टू पोलरायझेशन ही जी थेरी जे पी नड्डा यांनी 3 वर्षापूर्वी मांडली की त्याचा प्रचंड विरोध झाला, त्या थेरीकडे आता देशही वाटचाल चालू आहे. म्हणजे दोन पोल राहतील आणि या दोन मध्ये सगळे विभागले जाणार. अजून महाराष्ट्रात तसं होत नाहीये, पण अन्य राज्यामध्ये जर आपण पाहिलं तर 2च पक्ष राहिले. तसं आता नॅशनल लेवलला आपल्याकडे काँग्रेस आणि भाजप हे 2च पक्ष आहेत. भाजप एक नंबरला असला, समजा 25% जरी वाटा असला, 10%, 20% काय असेल, काँग्रेसचा वाटा आहे. त्यामुळे काँग्रेस आता एकला चलोरीची भूमिका घेत चाललेली आहे. ते आपण या महापालिका निवडणुकीत बघितलं. भले तरी देखील 3 नंबरचा पक्ष म्हणून ते आता ताकदीनं आले. अशा वेळी छोटा पक्ष, प्रादेशिक पक्ष आहेत ते हळूहळू मार्जिनाइज जातील, संपतील. मग ते न संपता काही भागात आपली ताकद राहिली पाहिजे, या हेतूनं प्रादेशिक पक्ष आता महाराष्ट्रातच नाही तर देशात सगळ्या राज्यामध्ये ते आपली ताकद एकत्र करायचा प्रयत्न करतील. त्याच पद्धतीने राष्ट्रवादीची दोन्ही गटांची चर्चा आणि मांडणी चालू आहे असं आता वाटतं. पण मग हे एका चिन्हावरती निवडणूक लढवणं असेल किंवा मग आम्ही कसे एक आहोत हे दाखवणं असेल, हे कुठेतरी मतदारांना मग कन्फ्युज करण्यासारखं आहे असं म्हणायचं का? नाही, मतदारांना कन्फ्यूज करणं आपण जे म्हणतो, किंवा भावनिक आव्हान एका पद्धतीने? मुळात ही निवडणूक जी असते ही कार्यकर्त्यांची असते. त्यामुळे तिथला उमेदवार कोण आहे, त्याचे कॉन्टॅक्ट किती आहेत, याच्यावर हे तुम्ही पक्ष म्हणून लोकसभा असू शकते, थोड्याफार प्रमाणात विधानसभा, जसजसं तुम्ही खाली जात जा हे कार्यकर्त्यांच्या पातळीवर. आता ह्या बघितल्या जर तुम्ही जर निवडणूक भेटले तर सिंगल आहे, त्या गावातले आजूबाजू 25 गावातले मतदार असतात. मग त्यात हा माणूस आपलं काम करतो का नाही ह्याच्यावर असतं. ह्याच्यावरचं मतदान मोदींकडे बघून हे जरी मागणी करत असली किंवा शरद पवार होत नाही, तिथला उमेदवार कोण आहे, कोणाला दिली आहे उमेदवारी, याच्यावर त्या माणसाही त्या भागातले संपर्क, याच्यावर निवडणूक होत असल्यामुळं पक्ष किंवा हे याच्यात मतदार कन्फ्यूज होत नाही. कोण उमेदवार आहे याच्यावर इथली 50 ते 60% निवडणूक ही उमेदवारावर ठरते. यामुळं तसं काही फार मतदार कन्फ्यूज होते असं मला वाटत. पण सर, एकंदरीत आता आपण राष्ट्रवादी आणि जिल्हा परिषदांच्या निवडणुका या सगळ्या अनुषंगानं बोलतोय. राज्यामध्ये सध्या जिल्हा परिषद निवडणुका किंवा पंचायत समित्यांच्या माध्यमातून ज्या निवडणुका होत आहेत, या निवडणुकांमध्ये राष्ट्रवादीची म्हणून ताकद अशी कितीशी असं म्हणताय? तुम्ही जर राष्ट्रवादी जर आपण पाहिलं तसं तर तुमचं पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाडा आणि थोडाफार नाशिकचा पट्टा, या भागात राष्ट्रवादीची मूळची ताकद होती. ही ताकद सिंक्रोनाइज होती. भाजपनी काय केलं, भाजपनी काही काँग्रेसचे नेते किंवा हे नेते त्यांच्या गळाला लावले. या गेल्या 10-15 वर्षात म्हणजे 2014 नंतर अनेक नेते गेले. त्यामुळे भाजप हळूहळू वाढत चाललंय आणि अन्य पक्ष कमी होत चालले. त्यामुळे राष्ट्रवादी ही जी त्यांची ताकद जी राहिलेली आहे ती कन्सोलिडेट एकत्र आम्ही आहोत असं करून लोकांपुढे जाऊन त्या ताकदीच्या आधारे जास्तीत जास्त जागा जिल्हा परिषद आणि पंचायत समितीत आपल्या पदरात पाडण्यासाठी ते एक आल्याचं आता सांगतायत आणि ती विलिनीकरणाची चर्चा पुढचे 10-12 दिवस चालूच राहील असं मला वाटतं. पण मग विलनीकरण होईल असं वाटत नाही? शक्यता मला कमी वाटते. सुप्रीम कोर्ट काय निकाल देत आहे पुढच्या महिन्यात, पुढच्या 2 महिन्यात, त्याच्यानंतर ह्या चर्चा किंवा याच्या निर्णयाला जोर येईल असं. पण सर, आता राष्ट्रवादीबद्दल आपण बरंच बोललो, पण एकंदरीतच जिल्हा परिषदेच्या निवडणुकांच्या अनुषंगानं पुन्हा एकदा भाजपच मोठा भाऊ पक्ष किंवा असं म्हणून एकंदरीत समोर येईल असं वाटतं पुन्हा एकदा? कसं झालं, भाजप हा पहिल्यापासूनच आपण जर पाहिलं तर शहरी पक्ष म्हणून हे, त्यामुळे जिल्हा परिषद निवडणुका सगळ्यात शेवटी गेली. पुन्हा आत्ता लक्षात घ्या, आत्ता काही तर 12 जिल्हा परिषद निवडणुका होत आहेत. यामुळे उरलेल्यांचं ओबीसीचं काय होणार आहे याच्यावर विदर्भातल्या निवडणुका राहतील. यामुळे पश्चिम महाराष्ट्र किंवा मराठवाड्यातल्या काही बेल्ट किंवा खानदेश या भागातल्या काही या 12 ज्या जिल्हा परिषद आहेत यामध्ये राष्ट्रवादी विरुद्ध भाजप आणि काही ठिकाणी काँग्रेस आणि शिवसेना अशा लढती असतील. त्यामुळं आत्ता जरी या 12 याच्यात काय होतंय, पण भाजप ग्रामीण भागातही मोठा एकतर कसं आहे, असं बोललं जातं की पैशांचा खूप पाऊस पडतोय असं बोललं जातं. यामुळे त्याचा आधार हा भाजप एवढा सक्षम कोणी नाहीये. आणि याच्यावर तुम्ही दुसरी एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की 27 आमदार हे या स्थानिक स्वराज्य संस्थेतनं विधानसभेत जातात, विधान परिषदेवर जातात. या सर्व जागा आता रिक्त आहेत. यामुळं या जिल्हा परिषद, आता पुण्यात जो आमदार गेले अनेक वर्ष राष्ट्रवादीचा होता तो यावेळी जर पुण्यातनं येणार का नाही हा प्रश्नचिन्ह दोन्ही महापालिका गेल्यावर होत आहे. त्यामुळं किमान आपली नंबर ऑफ वाढवण्यासाठी भाजपचा आता प्रयत्न चालू आहे आणि तोच सगळ्या भागात ते भाजप करेल. नंबर 1चा राहील का नाही, कारण हे अन्य पक्ष हे काही
विभागापुरते मर्यादित. भाजप हा पूर्ण राज्यातला पक्ष असल्यामुळं भाजप हा जो एक नंबरला राहणार आहे. फक्त त्या तालुक्यात त्या भागात काय होईल ते आमदार आपली ताकद पणाला लावतील आणि ते आमदार आणि ते याच्यावर ही निवडणूक अवलंबून राहील असं मला वाटतं. धन्यवाद सर तुम्ही केलेल्या या सगळ्या विश्लेषणाबद्दल. माझ्याबरोबर ज्ञानेश्वर बिजले सर होते. जसं सरांनी सांगितलं त्यांचं विश्लेषण आहे की आता तरी अजित पवार मवियामध्ये येतील अशी जी काही चर्चा सुरू आहे किंवा संजय राऊत असं म्हणतात, अनेक त्यांच्या जवळचे काही लोक म्हणजे कुटुंबातील लोक असतील किंवा पक्षातले लोक असतील, हे विलनीकरणाच्या बाजूने जरी पॉझिटिव्ह बोलत असले तरी सुद्धा सध्या तरी सत्ताधारी पक्षांबरोबर सत्तेत असणं किंवा त्यांच्याकडे ज्या काही तिजोरेच्या चाव्या आहेत या सगळ्या चाव्या सोडून पुन्हा एकदा विरोधी पक्षामध्ये बसण्यासाठी अजित पवार येतील असं वाटत नाही. केवळ जिल्हा परिषदांच्या निवडणुकांपुरते हे दोन्ही पक्ष एकत्र आलेले आहेत, दोन्ही पवार एकत्र आलेत. मात्र असं असताना खरंच अजित पवार पुन्हा मवियात येतील याची शक्यता आता तरी कमीच वाटते असं एकंदरीत सरांचं विश्लेषण आपल्याला पाहायला मिळतंय. त्यामुळे खरंच अजित पवार या जिल्हा परिषदांच्या निवडणुका झाल्याच्या नंतर पुन्हा राष्ट्रवादी सोबत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाबरोबर राहतात का किंवा मग विलनीकरणासाठी दोन्ही पक्ष तयार होतात का वगैरे हे सगळंच पाहणं महत्त्वाचं असणार आहे. कॅमेरा पर्सन शिवाजी साळुंखेंसह समृद्धी जाधव, टॉप न्यूज मराठी, पुणे.